तर आज आहे आमची मिरकी माही. तशी आमची माही मार्च महिन्यात असते, ती पण एकदम मोठ्यानं हो. पण मिरकी माही काय एवढी आमची जोरात कोण करीत नाही. आता प्रत्येक वाटो आलं आपलं आपलं बकरं मरगुबाईच्या देवळाच्या इथनं कापून गावात आणालती. तर हे बघा, हे आहे आमच्या वाट्याचं बकरं. आता हे आमचं बकरं कवा देवळाकडे नेलं आणि तिची बळ पाडून कवा आडाव आणलं हे मला माहितच नव्हतं. तर बकरं कुठं हे राजूदांच्या शेतातच आणलेलं. बाजूला ही आमच्या गावची विहीर आहे. बकरं उलट टांगून राजूदा आणि जेकी मिस्त्री ते साफ करालती. बकरं साफ करून झाल्यावर सर्वजण बकरं कुटाय बसलीत. आता वाट्याच्या मटणाला कसं असतंय, मटणाचा मऊ भाग वेगळा करायचा, हाडांचा भाग वेगळा करायचा, नळ्या वेगळ्या करायच्या, चरबी वेगळी करायची, आतडी कोतळा वेगळा करायचा. जे मऊ मटण असते ती काय सहज कोयत्यावर बारीक करता येते. तर आमचं वाटं होतं 13 जणांचं. एक वाटा ही 500चा असतोय. मटण कुटण्याबरोबर इकडं रक्तीची पण तयारी चालू होती. कारण आम्ही आहे कोल्हापूरचं आणि माहीच्या वाट्याला रक्ती आणि रक्तीबाद यो असायच लागतोय, त्याशिवाय काय मजा नाही. मग बाजूला चूल पेटवली आणि त्यात मुंडी शिजाय ठेवली. थोडीफार मुंडी शिजल्यावर त्यात बाजूला काढलेलं बकऱ्याचं रक्त टाकायचं होतं. त्यात पहिल्यांदा अंदाजे चटणी मीठ टाकलं आणि ते चांगलं मिक्स केलं आणि मग ती रक्ती भांड्यात मिक्स केली आणि मग तिला परत मिक्स करून शिजायला ठेवलं. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की मटणाचं वाटं कसं घालतात आणि रक्तीभात कसा असतोय. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मटण प्रेमी मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.